सद्गुरू शंकर महाराज 28 वर्ष आपल्या जक्कल परिवारात विराजमान होते. जनार्दन बुवा पूजा कार्य पठण करत होते आणि शंकर महाराजांनी अलख अशी आरोळ दिली. पण नानासाहेबांनी खाली वाकून शंकर महाराजांचे पाया पडत असतानाच शंकर महाराजांनी त्यांचा दंड धरला आणि म्हणाले, ए नाना, मी आज तुझ्या घरी मुक्कामाला येणार. वा, म्हणजे मी शाळेमध्ये असताना मला संचार अवस्थेमध्ये समोर शरीरात संचारित झालेली व्यक्ती आहे. मी लहान आहे, 6वी-7वी. मैं तेरे भीतर प्रविष्ट होना चाहता हूँ, इस बारे में तेरे क्या विचार है? मैं बाद में सोच कर बताता हूँ. वा. हसले. संचार अवस्थेत ज्यांच्या शरीरात संचार आहे त्या विचारांच्या गर्दीत कोणते विचार किती कसे याकडे लक्ष नसतं. आणि त्याच्यासाठी म्हणून मनाला स्थिर, शांत, तटस्थ, स्थितप्रज्ञ होण्याचे गुण विकसित करण्यासाठी नामस्मरण, जप आणि ध्यान अशा प्रकारे साधनेच्या दिशेनं जाणं गरजेचं. शंकर महाराजांनी काही लीला सुद्धा केल्या असतील तिथे. म्हणजे मी लीला सांगण्यापेक्षा काय होतं की मी पण बरेच स्टोरी टेलर आहेत, आता मी पण जमा होईल. म्हणजे मी एक सुंदर स्टोरी टेलर म्हणून विकसित व्हायला लागलो होतो, पॉप्युलर व्हायला लागलो होतो. शंकर महाराजांनी मला थांबवलं, स्टोऱ्या सांग पण मागणं त्याचं बोध काय हा समजला पाहिजे. स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक आणि धार्मिक हे दोन विषय आहेत. मी खूप देव पूजा प्रार्थना करतो आणि म्हणतो मी अध्यात्माचा त्याच्याशी शून्य संबंध आहे. एके दिवशी त्यांनी पायऱ्या चढून जाऊन फटीतून आत पाहिला तर महाराजांच्या देहाचे विविध तुकडे विविध ठिकाणी पडलेले त्यांना दिसले. त्याला खंडयोग असं म्हटलं होतं. बापरे. आणि असं खंडयोगाचं दर्शन नानासाहेबांच्या मंडळींना घडलं. सगुणाची भक्ती, महाराज तुम्ही आहे म्हणून मी आहे, महाराज तुम्ही आहे. पण महाराज म्हणतात, अरे मी आहे ठीक आहे, पण तू कोण आहे? ह्याचा कुठं काय अभ्यास झाला का? नाही, मला तुमच्या चरणाशी अरे पण ठीक आहे सगळी चरणाशीच, पण चरणासाठी तरी तू कोण आहे? आणि म्हणायचं मी खूप आध्यात्मिक आहे. काय करता तुम्ही? तर मी अक्कलकोटला वाऱ्या करतो आणि धनकवडीला रोज जातो. तर अहमदनगरमध्ये असतील आणि जक्कलमळ्यामध्ये एखादा भक्त भेटायला आला, त्या बायकोळ त्याने तो कोराण मास्तरांना म्हणतात, मास्तर आम्हाला महाराजांना भेटायचं होतं. मास्तर म्हणतात, अरे महाराज सर अहमदनगरला गेले आहे ना. त्याच्या पुढच्या क्षणाला कोराण मास्तरांच्या शरीरामध्ये शंकर महाराज उपस्थित व्हायचे आणि या समोर आलेल्या भक्ताला एक घे तुझी भेट, तर पेंडिंग नको विषय. माई लेकराचं जसं नातं असतं तशा प्रकारे शंकर महाराजांसाठी सारं काही म्हणजे स्वामी. आणि त्यामुळे ते कधीही कोणाचा प्रश्न आला, कुठल्याही समस्या आल्या, काही आला तर आपला बाप अक्कलकोटला बसलेला आहे. बरोबर. त्याला फक्त सांगा. मी काय म्हणायचे, मूळ 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 काय होतं हे 3 वेळा मूळ? एकदा का नाही सांगितलं त्यांनी? एकदा का सांगायचे नाही स्वामी? 3 वेळा एक एक गोष्ट का बोलायचे? मग त्याच्या मागे काहीतरी तत्व जडलेलं आहे. या सगळ्या व्यक्तिरेखेबद्दल जर म्हणायचं तर समोरच्याचा रंग जसा आहे त्या रंगात मिसळून जाणारं ते व्यक्तिमत्व होतं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपला स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्या चॅनलला प्रतिसाद देतात त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, आज जे आपले गेस्ट आपल्या समक्ष उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं तर म्हणजे तुम्ही कधी जक्कल परिवाराचं नाव ऐकलं आहे का? जक्कल परिवार ते येतं ज्यांच्या घरी सद्गुरू शंकर महाराज 28 वर्ष विराजमान होते. आज जो आपला पूर्ण पॉडकास्ट होणार आहे तो म्हणजे शंकर महाराजावर होणार आहे. आणि जिथे शंकर महाराज आहेत तिथे स्वामी येणार नाही असं कधी होणार नाही. तर भेटूया आजचे आपले गेस्ट, जक्कल परिवारातले सदस्य दत्तात्रय जक्कल काका. काका, आपलं स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. जय शंकर. तर काका कसे आहेत आपण? मी छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. महाराजांच्या कृपेनं ओके. सुखात आहे, आनंदात आहे, स्वस्त आहे.
वा. हा. काका काही प्रश्न मी लिहून आणलेत, बा कारण का हा निव्वळ एक योगायोगचा आपला पॉडकास्ट ठरला आहे बरोबर. आणि ते मी नंतर लोकांना सांगणारच आहे की हे कसं काय घडलं. ओके. पण सद्गुरू शंकर महाराज 28 वर्ष आपल्या जक्कल परिवारात विराजमान होते, स्वदेह प्रत्यक्ष होते. तर त्यांच्याबद्दल त्यांच्या काही आठवणी किंवा त्यांच्याबद्दल काय प्रचिती आपण सांगाल का? नक्कीच सांगेल. हं. शंकर महाराजांचं आगमन जेव्हा सोलापुरात झालं 1923 साली, ते शुभराय मठात झालं. शुभराय मठात जनार्दन बुवा पूजा कार्य पठण करत होते आणि शंकर महाराजांनी अलख अशी आरोळ दिली आणि जनार्दन बुवा भावावस्थेत गेले. वा. तिथे त्यांना मीच तुझा गुरु आहे सांगण्याची गरज भासली नाही, तर माझे गुरु हेच आहेत ही तत्क्षणी झालेली जाणीव आणि त्याचा झालेला आनंद जनार्दन बुवा दिवसभर सर्वांना सांगत होते. रोज दर्शनासाठी येणाऱ्या भक्त मंडळींपैकी आमच्या जक्कल घराण्यातले आमचे चुलते नानासाहेब जक्कल हे त्याच दिवशी शुभराय मठात गेले. बुवांनी सांगितलं, नाना महाराजांच्या पाया पडा, ते बरोबर. आपले गुरु आहेत. बुवांचा शब्द साऱ्यांसाठीच प्रमाणास आहे. नानासाहेबांच्यासाठी समोर काय आहे ही अनभिज्ञ माहीत नसलेलीच अशी गोष्ट होती. हं. पण नानासाहेबांनी खाली वाकून शंकर महाराजांचे पाया पडत असतानाच शंकर महाराजांनी त्यांचा दंड धरला आणि म्हणाले, ए नाना, मी आज तुझ्या घरी मुक्कामाला येणार. वा. आणि अशा प्रकारे शंकर महाराज त्या दिवशी संध्याकाळी जक्कलांच्या घरी जक्कलांच्या वास्तू मुक्कामाला आले. अशी महाराजांनीच ठरवलेली ही योजना. त्यानुसार महाराज जक्कलांच्या सहवासात आले, वास्तूत राहिले आणि त्याचबरोबर जक्कलांच्या मालकी हक्कात असलेल्या जक्कलमळा ह्या शेती परिसरात तिथे देखील असलेलं जुनं असं शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरामध्ये शंकर महाराज अतिशय आवडीने राहत असत. तिथे राहण्याची व्यवस्था होती आणि मग शंकर महाराजांनीच प्रेरणा दिल्यानुसार 1927 साली जक्कलांच्या त्या मळ्यामध्ये दत्त महाराजांचं आणि हनुमंताचं मंदिर 1927 साली स्थापन करण्यात आलं. अशा प्रकारे शंकर महाराजांचा सहवास जक्कल घराण्यातल्या सगळ्याच मंडळींना भेटला. त्या काळामध्ये महाराज समजणं ही तर खरं गोष्ट खूप अवघड होती. बरोबर. पण त्याच महाराजांचं अस्तित्व, त्यांच्या असलेल्या सगळ्या जगण्या वागण्याच्या पद्धती ह्या सगळ्यांचा स्वीकार करून जक्कल घराण्यामध्ये महाराज एक्के महाराज अशी भक्ती मात्र तत्कालीन जक्कलांनी केली आणि आजच्या युगात ते सगळ्या पिढ्या ते चालवत आहेत. व्हेरी नाईस. खूप छान. बरं, आता शंकर गीतेमधील काही सत्पुरुषांच्या नावाची आणि त्यांच्या कार्याची दखल सुद्धा केली आहे, तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगाल का आपण आपल्याला? निश्चितच सांगेन. शंकर महाराजांच्या निजी भक्त मंडळींपैकी प्रथम हे जनार्दन बुवा आणि शुभराय मठ हे हेड ऑफिसच समजलं जात असे. बरोबर. त्यामुळे शंकर महाराजांचा सहवास घडला तो शुभराय मठाच्या माध्यमातून. जसा जक्कलांचा घडला तसा अनेक भक्त मंडळींचा सहवास घडला. त्यापैकी दादा फुलारी, ओंकारनाथ भस्मे आणि अनेक निजी भक्त मंडळी, भावे अशी सगळी मंडळी ही महाराजांच्या सत्संग सहवासात राहिली. कोराण मास्तरांचं जर विशेषत्वानं सांगायचं असेल तर शंकर महाराजांनी दिलेल्या प्रेरणेनुसार जक्कलमाळ्यामध्ये दत्त मंदिर स्थापन जरी झालं तरी तिथे भक्तीची मुहूर्तमेढ करण्याचं काम मात्र महाराजांनी कोराण मास्तरांना, त्यांना पुढे महाराज जहागीरदार महाराज असं म्हणत असत. वा. हां, ओसाड वाळवंटाचे जहागीरदार असं शंकर महाराज म्हणत असतात. म्हणजे त्याचा अर्थ भक्तीचा मळा फुलवणं या आध्यात्मिक जगतात अतिशय अवघड काम असतं. ते जवळपास ओसाड वाळवंटासारखं असतं
आणि असं एकेकाच्या मनामध्ये भक्तीचं प्रेम जगवायचं, प्रफुल्लित करायचं, हे काम सर्वसामान्याचं नसतं. आणि ती जबाबदारी महाराजांनी कोराड मास्तरांना दिली होती. वा. कोराड मास्तरांचं वैयक्तिक जीवन, एका मिलमध्ये असलेले कामगार, पण शंकर महाराजांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामावरून आल्यानंतर कामावर जाण्यापर्यंतची पूर्ण सेवा करणं आणि शंकर महाराजांचा शब्द प्रमाण समजून चालणार असं ते प्रेम होतं. आणि अशा त्या कोराड मास्तरांवरती शंकर महाराजांनी पूर्ण भिस्त घातली होती. जक्कलमळ्यामध्ये असलेले सगळे धार्मिक कार्यक्रम, उत्सव कशा प्रकारे करायचे, कशा प्रकारे एक एक भक्ताची काळजी घ्यायची, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याला मार्गस्थ करायचं, त्याच्यामध्ये भक्ती रुजवायची, ह्या सगळ्या गोष्टी शंकर महाराजांनी 1 to 1 कोराड मास्तरांना शिकवल्या होत्या. वा. आणि कोराड मास्तरांनी ती सगळी जबाबदारी पुढच्या पिढ्यांपर्यंत अतिशय उत्तम पद्धतीनं दिली. शिवराय मठातल्या जनार्दन बुवांच्याबद्दल काय सांगायचं, ते म्हणजे त्याही महाराजांचं हृदयच होतं. बरोबर. आणि असं गुरु शिष्य प्रेम होतं की प्रसंगी असं वाटलं पाहिजे की गुरु कोण शिष्य कोण हे पण लक्षात येत नाही. जनार्दन बुवा कोर्टामध्ये सर्व्हिसला होते. महाराजांची परिपूर्ण सेवा, महाराजांची जी काही सेवा प्रचलित होती की ज्या त्या काळामध्ये देखील महाराजांची ही सेवा ब्राह्मण समाजातल्या एखाद्या भक्तांनी कशी करावी असा प्रश्न एखाद्याला उठू शकतो. बरोबर. पण एकीकडे मठ सांभाळायचा तर दुसरीकडे महाराजांच्या बेकार हालखोलीमध्ये महाराजांची सेवा पण करायची. वा. संध्याकाळी येताना महाराजांच्या आवडीचा विषय सोबत घेऊन यायचा आणि सकाळी परत मठातल्या कार्याला ते उपलब्ध असायचे. वा. तर अशा प्रकारे समाजाचा कुठल्याही प्रकारे विचार न करता महाराजांच्यासाठी जे हवं आहे ते आत्मीयतेने प्रेमानं करायचं, महाराज देतील त्या पद्धतीने जगायचं, वागायचं, अशा प्रकारे त्यांची देखील भक्ती होती. त्याचप्रमाणे दादा फुलारी एक सोलापुरात बंद पडलेली मिल होती, जुनी मिल, आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या वतीने ते सर्व्हिसला होते. पण शिवराय मठामुळे संबंधित असलेल्या दादा फुलारींचा देखील महाराजांवरचं प्रेम आणि महाराजांनी त्याला ज्या जबाबदारीने त्यांना काही गोष्टी शिकवल्या होत्या, ज्या पद्धतीनं ती करार होता, त्यांच्यामध्ये जी कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी परांगमुख अशी, म्हणजे भक्ती करायची पण ती झाकली मूठच असली पाहिजे. बरोबर. आम्ही आज भक्ती करतो त्यावेळेला आम्हाला आधी कधी एकदा आम्ही त्याचा फोटो पब्लिश करू किंवा कधी एकदा आम्हाला ती गोष्ट लोकांना कळेल असं वाटतं. बरोबर. पण त्या काळामध्ये भक्ती म्हणजे अशी एक झाकली मूठ, मला माहीत आणि फक्त तुला माहीत, तू मला काय शिकवलंयस आणि मी करतो की नाही ते तुला माहिती. Correct. अशा प्रकारे दादा फुलारी ते करारीपणाने एक एक भक्ताला सांगायचे, शिकवायचे, जी महाराजांची शिकवणूक आहे. म्हणजेच महाराजांच्या निजी भक्त मंडळींना शंकर महाराजांनी जे काही प्रशिक्षण दिलेलं होतं, त्यांना जे घडवलं होतं, त्याचे धडे त्यांनी आजच्या पिढीपर्यंत देखील आज प्रत्येकामध्ये ते दिसून येतात. अशी सगळी निजी भक्त मंडळींच्या कथा आहेत. विस्तृत स्वरूपात सांगायचं म्हटलं तर एका घराण्याबद्दल बोलतानाच 2-4 भाग तरी होतील, म्हणून मी आवर्त घेतो. बरोबर. जेव्हा आता शंकर महाराजांचं नाव येतं तर त्यांच्याबद्दल त्यांचं रहन सहन, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते तेव्हाच्या काळी, जर तुम्ही काय ऐकलं असेल तर ते आमच्या भक्तांना प्लीज सांगा. नक्कीच सांगतो. तेही मला फार विस्तृत सांगता येणार नाही. हो, थोडक्यात. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण तुमचे अनेक प्रश्न आहे, वेळेची मर्यादा आहे. हो. खरं म्हणजे शंकर महाराज ही गोष्ट अशी आहे, इट इज बियॉन्ड टाइम अँड स्पेस. ओ माय गॉड. तुम्ही शंकर महाराजांच्या प्रांगणात उतरायचं ठरवू शकता, हो, पण वेळ नाही ठरू शकत की त्यांच्या प्रांगणातनं बाहेर कधी यायचं. मात्र बरोबर. शंकर महाराजांविषयी सांगेन, हो. शंकर महाराजांची खरं तर मूर्ती 4-4.5 फुटाची अशी अतिशय कमी उंची असलेलं असं शंकर महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. अच्छा. शंकर महाराजांचे स्वतःचे असे कुठलेही नियम नव्हते बरोबर. की अशा वेळेला ह्या वेळेला उठायचं, या पद्धतीने काम करायचं, असं जगायचं, असं वागायचं. शंकर महाराजांच्या इच्छेनुसार शंकर महाराज जगत असत, आहे ना. बरोबर. म्हणजेच काय की कुठल्याही रूढी परंपरेनुसार, नियमबद्धतेनुसार ते कधी जगताना दिसते नाही. त्यामुळे त्यांचे कपडे आज असे असतील तर उद्या तसे असतील. कधी त्यांनी दाढी वाढवली असेल तर त्यांनी कधी दाढी काढलेली असेल. मोस्टली तर शंकर महाराजांची दाढी ही
काढलेली असायची. हम्म. पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढवलेला दाढीचा फोटो प्रचलित झाल्यामुळे आज स्वरूपात पाहताना शंकर महाराजांचं चित्र हे मात्र सर्व दाढीमध्ये असलेलं शंकर महाराजांचं लोकांना भावतं. ओके. पण शंकर महाराज हे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसासारखे राहणारे होते. त्यांच्या गळ्यामध्ये कुठल्या माळा किंवा कधी कुंकू बुक्का लावलेला आहे आणि हे भक्तिवान व्यक्तिमत्व आहे असं वाटण्यासारखं काही नव्हतं. त्यांच्या जवळपास फिरकायचं म्हणलं तर 2 गोष्टी अशा होत्या की त्या 2 गोष्टी बघून 100 फूट लांब जाणारे लोक बरेच असायचे. आणि त्या 2 गोष्टींमधून देखील आणखीन काहीतरी विशेष असेल असं कोणाला जर भासलं आतून तर अंतरप्रेरणेने जवळ येणाऱ्याला मात्र ते नीलबंदीला थेट नेत असत असं म्हटलं जात आहे. बरोबर. अशा प्रकारे शंकर महाराजांच्या जेवणाच्या आवडीनिवडी जशा व्हेजिटेरियन ते आवडीने जेवत असतात तसंच नॉन व्हेजिटेरियनही पदार्थ खात असतात. पण विशेष गोष्ट ही आहे की नानासाहेब जक्कलांच्या मंडळी ज्यावेळेला शंकर महाराजांच्या समोर जायच्या आणि आज जेवायला काय करायचं असं खुणेने विचारायच्या, हो. त्यावेळेला शंकर महाराज तिला असं असं करून काहीतरी खुणवायचं. त्यातनं तिने ओळखून घ्यायचे की व्हेज पदार्थ बनवायचा का नॉनव्हेज बनवायचा किंवा त्यातला कुठला पदार्थ बनवायचा. अशा प्रकारे सांकेतिक भाषा शंकर महाराजांची समजण्यासाठी कुठली शाळा किंवा कुठला अभ्यास धडे शिकावे लागत नसत, आजही लागत नाही. बरं. पण शंकर महाराजांच्या सहवासात आलेल्याला ते त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत हे त्या काळामध्ये सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. वा. अशा प्रकारे शंकर महाराजांची रहनसहन होती. त्यांना अतिशय छान पद्धतीने तापवलेलं पाणी आंघोळ करायला खूप आवडायचं. वा. पण त्याच्याच बाजूला एक थंड पाण्याची बादली भरून पाणी ठेवलेलं असलं पाहिजे. का? त्यांच्या आवडीनुसार त्या कडक उकळलेल्या पाण्यामध्ये थोडंसं थंड पाणी मिश्रित करून बरोबर ते आंघोळ करत असत. ओके. त्यांना अतिशय गरम पाणी आंघोळीसाठी आवडत असतं. आणि त्यांच्या आवडीचे एक विशिष्ट 2-3 साबण असत. असा छान साबणाचा फेस केलेला, डोक्यावरून अंगावरती पूर्ण असा छान साबण भरलेला, अशा पद्धतीची मस्त त्यांची स्नान करायची पद्धती असायची. पण स्नान करणे पण त्यांचा नियम नव्हता. त्यांनी रोज स्नान केलंच पाहिजे असं काही नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे शंकर महाराजांच्या विविध अनुभवांपैकी काही अनुभवांमध्ये हे दिसून येतं हो. की त्यांनी कुठल्याच गोष्टीला नियमामध्ये बांधून ठेवलेलं नव्हतं. बरोबर. शंकर महाराजांना अशा छान सुगंधी अत्तरांची आवड होती. ओके. आजही त्या काही अत्तरांबद्दलची चर्चा होते. मात्र ही ना हे हे जे अत्तर आहे हो. शंकर महाराजांना विशेष प्रिय असे. मोगऱ्याचं अत्तर त्याला विशेष प्रिय असे, है ना. शंकर महाराजांच्या ह्या अशा सगळ्या आवडी निवडी ह्याविषयी आपण माहिती घेतो. त्याबरोबर त्यांचा स्वभाव कसा होता हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. माझा प्रश्न होता. शंकर महाराजांचा स्वभाव असा होता की समोर 2 माणसं असली हो. आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि तिसरा माणूस आला की त्या समोरच्या 2 माणसांना म्हणायचे, तुझं झालं, तू आता निघ. म्हणजे हाऊ फार यू आर कन्सर्न विथ समथिंग यू शुड बी देअर, ओके. अदरवाइज यू मस्ट गो अवे फ्रॉम. तुमचा वेळ झाला आहे ना. भांडं तापवलं, दूध गरम झालं की भांडं उचलून बाजूला ठेवायचं जसं महत्वाचं आहे. करेक्ट. तसं शंकर महाराज सहवासात घेऊन बसण्यासाठी बसलेल्या व्यक्तींना किती वेळ घ्यायचा, कसा घ्यायचा आणि कसं मार्गस्थ करायचं या बाबतीत अतिशय काटेकोर असायचे. वा. आणि त्यामुळे ते सांकेतिक भाषेत जास्त बोलायचे. शंकर महाराजांचे बोल बोबडे होते. त्यांचे बोल समजण्यासाठी जवळपासच्या भक्त मंडळींमधली काही मंडळी तज्ज्ञ असायची की ती हळूवार कान देऊन ऐकायची आणि महाराजांना काय म्हणायचं आहे हे ते शब्द समजू शकत असत आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीला ते सांगितले जात असे. त्यामुळे शंकर महाराजांनी जे काही कार्य केले ते अगाध आहे. आपण त्याबद्दल काही प्रमाणात ज्ञात आहोत. बऱ्याच गोष्टी आपल्याला ठाऊक नाही आहेत की त्यामध्ये शंकर महाराजांचा हात होता. जसं अणूच्या अभ्यासाच्या मध्ये संपूर्ण वैज्ञानिकांच्या योजनेमध्ये शंकर महाराज एक ठिकाणी आपलं देह ठेवून सूक्ष्म स्वरूपात प्रवास करून त्या संशोधनामध्ये सहभागी होत असत. अशा प्रकारचा तो इतिहास आहे. त्यामुळे शंकर महाराजांच्या या सगळ्या व्यक्तिरेखेबद्दल जर म्हणायचं
तर समोरच्याचा रंग जसा आहे त्या रंगात मिसळून जाणारं ते व्यक्तिमत्व होतं. वा, जबरदस्त. म्हणजे आज महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेला एकदम क्लिअर झालं असेल की काय त्यांचं स्वरूप होतं आणि काय जबरदस्त गोष्टी आपण त्यांच्याबद्दल काय सांगितलं. काका, जेव्हा शंकर महाराज आपल्या निवासस्थानी होत्या तर त्यामध्ये काय घडलेले त्यांचे काही क्षण, काही अनुभव ते आपल्याला प्लीज सांगा. काही किस्से. नक्कीच सांगेन. अनेक घटना आहेत. काही निवडक 1-2 घटना सांगतो. शंकर महाराज आले की शंकर महाराजांच्या पाठीमागे शंकर महाराजांना भेटण्यासाठी येणारी गर्दी यायची ओके. आणि त्यामुळे शंकर महाराज आले समजलं की मग येणाऱ्या लोकांची रीक लागत असे. शंकर महाराजांचं वास्तव्य आमच्या समाचार चौकातल्या त्या 1913 साली बांधलेल्या जुन्या वास्तूतल्या वरच्या देवघरामध्ये होत असे आणि देवघरामधून असा विस्तृत स्वरूपाची लांब अशी गच्ची होती. त्यामुळे नानासाहेब जक्कलांच्या घरामध्ये डाव्या बाजूला आणखीन एक खोली होती की तिकडेही महाराज शांततेने राहू शकत असत. बरोबर. देवघरामध्ये गर्दी झाली तर महाराज नानासाहेबांच्या त्या खोलीमध्ये जात असत आणि तिथंपर्यंतही पोहोचणारी भक्त मंडळी असायची. तर त्याही पलीकडून जर गर्दी वाढलीच तर शंकर महाराज कधी कधी त्या खोलीच्या वर पत्रे असतात त्या पत्र्यावरती जाऊन मस्त झोपायचे. सांगण्याचा हेतू हा की आज आपण लाखोच्या संख्येने शंकर महाराजांच्या मठामध्ये चाललोय, हो, पण त्या काळात पण शंकर महाराज का टाळत असतील हो. तर नेमकं जाणण्यासाठी मागण्यासाठी येणारी संख्या त्या काळात पण कमी होती असं म्हणावं लागेल. बरोबर. आणि आजही हजारोच्या संख्येने आपण मठ मंदिरांमध्ये चाललो आहोत, काहीतरी मागणे घेऊन चाललो आहोत. पण बरोबर. आपल्याला हे समजलं पाहिजे की खरं मागणं काय असू शकेल आणि खरं ते आहे. आपण मागितलं पाहिजे. बरोबर. तर शंकर महाराज आपल्यासाठी आपल्या घरी येऊन राहतील हो. आणि आपल्याला समोरासमोर भेट देतील अशी मला खात्री आहे. असं एक बोध घ्यायला काय हरकत नाही बरोबर, असं बरोबर, वाटतं. बरोबर, बरोबर. दुसरी एक घटना मी हो, सांगतो हो. की शंकर महाराज आले की शंकर महाराजच्या पाठी भक्त मंडळी यायची. महाराज आले 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 म्हणेपर्यंत महाराज वरच्या देवघरात जाऊन राहायचे. हम्म. देवघरामध्ये बसल्यानंतर तिथे एक 10, 20, 50, 100 मंडळी आले की खाली मेसेज जायचा की 50 माणसं, 25 माणसं. मग आमच्या आजी आणि मंडळी सगळ्यांना त्या स्वयंपाकाची तयारी, पाहुण्यांची व्यवस्था आणि त्याच्यामध्ये महाराजांचं दर्शन घ्यायचं राहून जायचं. बरोबर. एके दिवशी असं झालं की दुसऱ्या मजल्यावर असलेल्या देवघरामधून शंकर महाराज पहिल्या मजल्यावर असलेल्या माझघरात आले आणि माझघरामध्ये आजी स्वयंपाक करत बसली होती. ती पोळ्या लाटत होती. महाराज तिच्या समोर येऊन थांबले. मग आजीनी महाराजांना म्हटलं, काय महाराज, तुम्ही आले की तुमच्या मागं तुमचे पाहुणे येतात आणि ती सगळी व्यवस्था सेवा करण्यामध्ये तुमचं दर्शनच घ्यायचं राहून जातं आणि मग आता नंतर दर्शन घेऊ म्हणेपर्यंत तुम्ही जाता कधी हे पण कळत नाही. मग आम्ही तुमचं दर्शन घ्यायचं कुठं? मग शंकर महाराज हसले आणि त्यांनी आजी अशी जमिनीवर बसून स्वयंपाक करत होती तर तिच्यासमोर एक उडी मारली आणि स्वतःच्या पायाकडे हात केला आणि म्हणले, इथेच घेत जा. मग आजी हसली, महाराजही गेले. हा. दुसऱ्या दिवशी आजीला ते स्मरणात आलं की महाराजांनी आपल्याला काल सांगितलं होतं इथेच घेत जा. हो. आणि आजीचं तिथे लक्ष गेलं तर त्या फरशीवरती एक पाऊल पादुका उमटलेली होती वा. आणि अशी ती महाराजांच्या दर्शनासाठीची पाऊल पादुका जी आहे ती आजही समाचार चौकातल्या आमच्या वास्तूमध्ये देवघरामध्ये ठेवलेली आहे. अशा एक छोट्याशा 2 घटना मी तुम्हाला जक्कलांच्या वास्तूतल्या सांगितले. खूप छान काका, खूप छान. मस्त मस्त. असं मंत्रमुक्त म्हणतो ना आपण, त्या गोष्टी अशा घडतात आहे. आता शंकर महाराज सोलापूर, तिथून 1 तासाच्या अंतरावर अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ. तर जिथे शंकर महाराज येतात तिथे स्वामींचं नाव येणार असं होणार नाही. तर त्या दोघांमध्ये काय म्हणजे संबंध होते, ते कसे होते, ते प्लीज त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. शंकर महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा हम्म. ऋणानुबंधच मुळे अतूट आहे. त्यामुळे ती 2 स्वरूपं दिसत असली ती एकरूपतेचे एकच स्वरूप असं आहे. शंकर महाराजांच्या जीवनामध्ये स्वामी महाराजांची ज्यावेळेला अनुभूती झाली हम्म. त्या अनुभूतीच्या अंती त्या क्षणीच शंकर महाराजांना स्वामींकडून मिळालेली जी कृपा होती ती इतकी अगाध, अवर्णनीय आणि
अतुलनीय अशी होती की त्याविषयी शब्दात व्यक्त करण्याच्या निमित्ताने कधी शंकर महाराजांनी जर प्रयत्न केलाच तर त्यांच्या डोळ्यांमध्ये आसवं भरून येण्याशिवाय वेगळी काही घटना घडत नसे. बरोबर. अशा प्रकारे ते माई लेकराचं जसं नातं असतं हो. तशा प्रकारे शंकर महाराजांचं स्वामींच्या प्रती तुळजाभवानी त्यांची आराध्य देवता होती शंकर महाराजांची. पण शंकर महाराजांसाठी सारं काही म्हणजे स्वामी. आणि बरोबर. त्यामुळे ते कधीही कोणाचा प्रश्न आला, कुठल्याही समस्या आल्या, काही आला तर आपला बाप अक्कलकोटला बसलेला आहे, बरोबर. त्याला फक्त सांगा हो. आणि तुम्ही निर्धास्त व्हा, असं बरोबर. शंकर महाराज सांगायचे. शंकर महाराजांमध्ये आणि स्वामींमध्ये असलेली एकरूपता अभेद होती, मी मगाशी सांगितलं. हो. आणि त्यामुळे स्वामींच्या प्रत्येक दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी शंकर महाराज तत्पर असत. त्यातली एक छोटीशी घटना सांगतो. हो. 1930 सालाच्या आसपास शंकर महाराजांनी नानासाहेब जक्कलांना म्हटलं, नाना आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे. नानासाहेब म्हणले, हो मोटरसायकल माझी तुटायला आली आहे आणि ते मागचं चाक कधी तुटून पडेल सांगता येत नाही आणि तुमचे कार्यक्रम असे असतात की त्या क्षणाला उठायचं आणि निघायचं. तुम्ही आता शांत झोपा. अरे तुला मी सांगतो ना नाना, तू गाडी काढ, तुम्हाला बाकी काय सांगू नको. नानासाहेबांना माहीत होतं की शंकर महाराज म्हणजे न टाळता येणारा शब्द आहे. त्यांनी नानासाहेबांना गाडीवर घेतला, अक्कलकोटला मोटरसायकल घेऊन गेले. मागचं चाक तुटायला लावलं होता. हो. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर तिथल्या राजघराण्यातल्या कुटुंबातला एक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आणि क्षणभर न थांबता म्हणाले, आता आपल्याला परत जायचं आहे. आणि मोटरसायकलवर बसवून नानासाहेब घेऊन आले. तुटक्या मोटरसायकलचं चाक तुटायला आलं होतं पण ते काही तुटलं नाही. आणि घरी आल्यानंतर मग शंकर महाराज निवांत बसल्यानंतर नानासाहेबांनी म्हटलं, काय तुमच्या मनामध्ये अचानक उठतात गोष्टी, तुम्ही काही कधी करायला लावता, हे काय असतं? तर शंकर महाराज म्हणाले, अरे नाना, स्वामींनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण तिथे जाणं आपलं कर्तव्य होतं. वा. अशा प्रकारे स्वामींनी दिलेले शब्द पाळण्यासाठी म्हणून शंकर महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे वाहिलेलं होतं. अशा बरोबर. प्रकारे शंकर महाराजांचा आणि स्वामींचा संबंध होता. एक प्रकारे शंकर महाराजांची उपस्थिती भौतिक स्वरूपातली ही स्वामींच्या उपस्थितीचं एक स्वरूप दर्शवतं असं वा. म्हणता येईल. मला एक निजी प्रश्न माझा पर्सनल आहे की जिथे स्वामी असतात, असं काही लोक म्हणतात की जिथे स्वामींच्या आपण खूप जवळ जातो तिथे शंकर महाराज येतात, हे खरं आहे का? अगदी खरं आहे. शंकर म्हणजे स्वामींच्या आध्यात्मिक प्रोग्रेस. स्वामींच्या सहवासात येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. असं आहे. हो. म्हणून जेव्हा एखाद्या शेतामधून धान्य पिकलं जातं त्यावेळेला ते उचलून आणल्यानंतर त्याला चाळणी मारली जाते. बरोबर. चाळणी मारल्यानंतर अनावश्यक गोष्टी निघून जातात. हो. मग आवश्यक गोष्टी असते तीच पुढे जशी कामाची असते. हो. अशा प्रकारे भक्ती मार्गामध्ये येणारे हजारो, आज वा. आमच्या अक्कलकोटला क्षणाक्षणाला हजारो लोक तिथे उपलब्ध आहेत. भरपूर. मग त्या येणाऱ्यांपैकीच्या काही निवडकांसाठी नेमक्या कामासाठी यांना कुठं पोचवायचं, तर अशा प्रकारे मग शंकर महाराजांकडे केस ट्रान्सफर होते. हो. रोज तोच डॉक्टर असतो. प्रत्येक वेळेस आजारी पडलं की त्याच डॉक्टरकडे जाणार पेशंट जातो आणि त्याच्यानंतर एक दिवस जातो तर तिथं डॉक्टरच बदललेला असतो. असं शंकर महाराजांची एंट्री भक्तांच्या जीवनामध्ये घडते. बरोबर. थोडासा वेळ लागतो. हो. हा, स्वामींचं स्वरूप, शंकर महाराजांचं स्वरूप हो. आहे की नाही. इकडं बघितलं ते प्रेमळ दिसते, इकडं बघितलं तर उग्रवादी वाटतात. आणि पण पण तुमच्यासाठी काही पर्याय नसतो आणि आणखीन एक तिसरा पर्याय पण तुमच्यासाठी होऊ शकत नाही. हो. आणि त्यामुळे मग तुमच्यासाठी फक्त ते शंकर महाराज असतात. आणि त्यांच्या प्रती अचानक निर्माण होणारं प्रेम म्हणजे स्वामींशिवाय मी उठत नाही, स्वामींशिवाय झोपत नाही अशा म्हणणाऱ्याच्या
डोक्यामध्ये पण सकाळी उठल्यावर विचार शंकर महाराजांचा येतो. मग तोही विचार करतो की अरे कालपर्यंत मी स्वामींचा जप करायचो, स्वामी स्वामी करायचो, आणि शंकर महाराज आज कहाँ से आ गए. अचानक कसं काय हे झालं? असंच असं ते उद्भवणारच ते वादळ आहे. बरोबर. हा. जबरदस्त तुम्ही सांगितलं. जेव्हा शंकर महाराज सहदेहात होते तर त्यांना भेटायला येणारे भरपूर काही राजा महाराजा येत असत आणि भरपूर सेवेकरी भक्तगण येत असत. तर महाराजांनी त्यांना काय दीक्षा किंवा काय अनुभूती, काय आदेश दिले? शंकर महाराजांच्याकडून येणाऱ्या भक्तांना दिल्या जाणाऱ्या ज्या मार्गदर्शक सूचना ज्या असत त्या वैविध्यपूर्ण असायच्या. बहुतांश आलेल्या भक्तांना कौटुंबिक, शारीरिक, मानसिक काही समस्या घेऊन येणारी मंडळी यायची. कोणी मला भगवंत हवा आहे, मला सत्याचा साक्षात्कार हवा आहे, नाही का, मला आत्मसाक्षात्कार हवा आहे, असा प्रश्न घेऊन येणारा कोणी येण्याची शक्यता दुरापस्त असते आणि असायचीच. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे भौतिक प्रश्नच असायचे. पण भौतिक प्रश्नाच्या निमित्ताने आल्यानंतर शंकर महाराज मात्र कुलदेवी कुलदेवता कोण आहे हा प्रश्न खास करून विचारायचे. अच्छा. हे सांगण्याचा हेतू हा आहे की आजच्या युगात देखील लोकांच्या जीवनात प्रश्न असतील, अडचणी असतील, समस्या असतील, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं महाराज हा प्रश्न विचारायचे हे आपणही लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि कुलदेवी आणि कुलदेवतेशी संबंधित ज्या जबाबदाऱ्या असतात त्या पण पार पाडल्या पाहिजेत, हे महत्त्वाचं. शंकर महाराजांच्याकडून मार्गदर्शन हे बोध स्वरूपात जास्त असायचं. बरोबर. बोध स्वरूपात म्हणजे एखादा अनुभवच द्यायचा आणि त्या अनुभवातनं त्यांनी धडाच शिकला पाहिजे हाच त्याच्यासाठी उपचार आणि मार्गदर्शन असायचं. बरोबर. आणि त्यामुळे असं विशेष करून काही जणांना त्यांनी ज्या प्रकारे दासबोध, ज्ञानेश्वरी ह्याविषयीचा अभ्यास करण्याच्या संदर्भात सांगितला आणि हे 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 ग्रंथ महत्त्वाचे आहेत असं सांगितलं. त्याचप्रमाणे जो पूजा विधी प्रार्थना करतो त्याच्यासाठी पण उत्तम सहयोग केला. पण एखादा फार पूजा विधी करतो आणि त्याच गणपतीमध्ये त्याच मूर्तीमध्ये फार गुंतोय असं वाटलं तर ती मूर्ती उचलून त्याच्यासमोर फोडायला पण शंकर महाराजांनी कमी केली नाही. सद्यस्थितीत म्हणजे तुम्ही इथे असाल तरी किंवा कुठे असाल तरी तुम्हाला धडा जिकडचे तिकडे, अभ्यास जिकडचे तिकडे, बघा अशा प्रकारे शंकर महाराजांचं हे असं आहे. त्यामुळे शंकर महाराज लहान मुलांना जर का अध्यात्माचे धडे शिकवायचे असतील तर पत्ते खेळतानाच ते शिकवायचे. की त्या पत्त्यांमधल्याच खेळामध्ये राजा राणी गवटू किलवर जे काय आहे बदाम आहे हे खेळत असतानाच अशा गप्पा मारायचे की त्या खेळणाऱ्या 4 मुलांमध्ये एक तो आध्यात्मिकतेचा अभ्यास सुंदर पद्धतीनं समजेल. कशा प्रकारे अहंकाराला खाली आणण्यासाठी काय काम करायचं असतं हे फक्त त्यांच्या गप्पा गोष्टीतून आणि अनुभवातूनच विशेष करून होत असे. त्यामुळे शंकर महाराजांनी कोणाला अशी विशेष पूजा, प्रार्थना, साधना ही सांगितली आहे आणि त्याप्रमाणे ते करत आलेत असं फार विशेष असण्याची शक्यता कमी आहे. आज प्रचलित आज भक्ती संप्रदायामध्ये कदाचित महाराजांनी सांगितलं आहे म्हणून आम्ही खूप काही सांगत असो, पण तत्कालीन मंडळी मात्र महाराजांनी काय सांगितलं तर दर पौर्णिमेला तुम्ही 4 भक्त मंडळी मिळून जायचं. भस्मे, दादा फुलारी, कोराड मास्तर, अक्कलकोटला जायचं आणि तिथे सामूहिक स्वरूपातली तुमची छोटीशी काय पूजा प्रार्थना करायची, प्रसाद खायचं आणि सोलापूरला यायचं. पण न चुकता दर पौर्णिमेला जायचं. आजही ती जबाबदारी ही उत्तम पद्धतीनं सोलापुरात भक्त मंडळी करत आहेत. वा वा वा. बरं, शंकर महाराजांनी असे काही बोललेले शब्द आहे, मुझे वही जानता है जो मुझे पहचानता है, मैं हूँ कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. बरोबर. त्याबद्दल म्हणजे त्यांनी आपण काय बोध घ्यायचा, किंवा मला असं विचारायचं की शंकर महाराज कोणाचे असे अवतार होते, आज त्यांची इतकी भरभराट म्हणजे गर्दी होते त्यांच्यासाठी आणि असं दिव्य स्वरूप ते कोणाचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कुतूहल माझे. शंकर महाराजांचं स्वरूप आहे हे त्रिगुणातीत आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये सगळ्या शक्तींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि म्हणून ज्याही आध्यात्मिक जगतामध्ये वावर करणाऱ्या भक्त मंडळींना आवश्यक असलेल्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीनं परमेश्वराने सर्वथैव आणि असं सर्वश्रुत सर्वसंमत
असं एक स्वरूप शंकर महाराजांच्या स्वरूपातून धारण केलं. कशासाठी असेल तर नव्या युगामध्ये आध्यात्मिकता आणि धार्मिकता यामधलं भेद जनसामान्यांना कळला पाहिजे आणि त्यामुळे हा भेद समजून उमजून घेऊन नव्या युगात नव्या पद्धतीनं धार्मिकता आध्यात्मिकता जगता आली पाहिजे. अशा प्रकारचा हा नव्या युगाला दिशा देण्याच्या दृष्टीने शंकर महाराजांचं जे अवतरित होणं ह्या सृष्टीमध्ये आहे ते महत्त्वपूर्ण आहे असं मी म्हणेन. बरोबर. ते मेहू कैलाश का रहने वाला. मैं हूँ कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. हे एक जे काव्य आहे, शंकर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 47 सालानंतर एक छोटंसं समाधीस्थान जे एक 550-200 लोकांना माहिती आहे हे कोणाचं आहे आणि पुढे जाऊन थोडा विस्तार होऊ लागला. अगदी प्राथमिक स्वरूपात त्या परिसरात लुटमार करणाऱ्या दरोडेखोर लोकांना, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या लोकांसाठी पण ते एक छान स्थान होतं. हो. आणि मग दिवस रात्रीत केलेली काही कमाई असेल तर इथं येऊन बसल्यानंतर इथं काहीतरी वेगळं वाटतं. इथं जे काय ते माहीत नाही पण इथं एक थोडा वाटा ठेवू म्हणून ठेवून पण जात असत. अशा प्रकारे त्या अशा जंगलासारख्या अवस्थेत असणाऱ्या आणि निजी भक्त मंडळी जी कोणी होती ती समाधीचा परिसर सांभाळायचे. तर त्यांच्या व्यवस्थेसाठी अशा प्रकारे उत्पन्न साधना त्या काळात झाली. सांगण्याचा हेतू असा की आज हजारो लोक बघतायत पण जेव्हा ती प्रचलितता आली शंकर महाराजांची त्यावेळेला हे महाराज कोण हे समजलं पाहिजे. म्हणून शंकर महाराजांनी एका भक्ताला अनुभूतीमध्ये हे काव्य दिलं आणि अशी प्रेरणा दिली की ह्याचा बोर्ड तयार करून त्या समाधीस्थानावर बाहेर लावा. काय आहे ते तर कळलं पाहिजे. बरोबर. आणि काय कळलं पाहिजेसाठी हे काव्य आलं. वा. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. तर अशा प्रकारे हा असा फुल पॉइंट पंच आहे की मी म्हणणाऱ्या भक्ताला तो लाजू शकतो. बरोबर का कारण मी म्हणणारा भक्त म्हणतो की मी शंकर महाराजांचा भक्त, मी शंकराचा भक्त. तर म्हणजे गाईला गोमाशी चिटकली आहे का गोमाशीला गायीने चिटकून घेतलं म्हणण्यासारखं आहे. वा. खूप छान. आम्ही लाख म्हणू की आम्ही महाराजांचे भक्त आहेत. बरोबर. पण शंकर महाराजांनी एक सुरुवातीलाच अट घातलेली आहे. कशाची घातलेली आहे की मुझे वही जानता है जो खुद को समजतं. तुम्ही स्वतःला तर काहीतरी समजताच. जे तुमचं नाव गाव पत्ता घेऊन आलात, मी त्रिभुवन जक्कल, 1963 जन्म झाला, मी एवढ्या वर्षाचा आहे, मी हे शिकलो, मी ते शिकलो, मी 1000 फुशारक्या सांगून तुम्हाला माझी ओळख करून देईन मी कोण आहे की नाही. पण शंकर महाराज म्हणतात की अजून खोलात जा समजून घे तू कोण आहेस. आणि तोपर्यंत तुला म्हणण्याचा अधिकार नाहीस की तू मला समजलास. म्हणून जर का आम्ही म्हणत असो आम्ही लाखो भक्त आहोत, आम्ही लाखो भक्त म्हणतो की आमचे गुरु शंकर महाराज आहे, आम्ही त्यांना गुरु केलं का त्यांनी आम्हाला शिष्य केलंय, हा प्रश्न उघडकीला आला पाहिजे. आम्हाला स्पष्ट कळलं पाहिजे की त्याने आम्हाला निवडलंय का आम्ही त्यांना निवडलंय. आणि जर आम्ही त्यांना निवडलं असेल तर मग आम्हाला हे माहीत पाहिजे की ते कोण. मग ते कोण शोधण्यासाठी गेलो तर ते म्हणतात अरे तू मला समजूच शकत नाही जोपर्यंत तू स्वतःला ओळखत नाहीस. मग ही स्वतःला ओळखण्याची जी गोष्ट आहे ही एक मेक आहे आणि ती रिअलायझेशन ऑफ सेल्फशी रिलेट होते. ती जोपर्यंत आपल्याला मी हा शोध लागत नाही तोपर्यंत मी छाती ठोकून जरी सांगितलं की शंकर महाराजांचा मी परम भक्त आहे तर त्याची किंमत 0. खूप इतकं डीप तुम्ही बोललात. बापरे, खूप डीप होतं. याला पुन्हा ऐकावं लागेल रिकॅप करून. तुम्ही जे बोललात जबरदस्त होतं हे. शंकर महाराजांनी काही लीला सुद्धा केल्या असतील तिथे. आमच्या भक्तांना प्रचिती, लीला, असे चमत्कार या गोष्टी खूप आवडतात. बरोबर. तर त्यांनी काय बोध घ्यावा म्हणजे. बरोबर. म्हणजे मी लीला सांगण्यापेक्षा काय होतं की मी पण बरेच स्टोरी टेलर आहेत, तर मी पण जमा होईल. रेकॉर्डिंग सुरू आहे का? गोष्टी सांगून थोड्या वेळ समाधान मिळेल. बरोबर. पण ती गोष्ट म्हणजे मी अशी गोष्ट सांगेन की असा चहा बनतो, असं मस्त तुम्ही मला पाजणार कधी.
बरोबर. तर हो. शंकर महाराज असा चहा बनवायचा, तसाच चहा तुम्ही बनवून दिलात समजा, पिलात, हो. असाच शंकर महाराज बनवायचे. तुम्ही काय म्हणाल, वा काय मजा आहे का? बरोबर. तशा प्रकारे असं. बरोबर. तर शंकर महाराजांच्या प्रचलित असलेल्या ज्या लीला आहेत हो. आणि त्या कथा आहेत, त्या शंकर गीतेमध्ये उल्लेखित आहेत. असंख्य गोष्टी अशा आहेत की त्या आजही अप्रकाशित आहेत. पैकी सोलापुरातल्या काही मी देखील अशाच व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून काही टाकल्या होत्या. हम्म. पण अतिशय खबरदारीने मी टाकल्या. मला गोष्ट म्हणजे मी एक सुंदर स्टोरी टेलर म्हणून विकसित व्हायला लागलो होतो, पॉप्युलर व्हायला लागलो होतो. हो. पण शंकर महाराजांनी मला थांबवलं. हा. स्टोऱ्या सांग, पण मागणं त्याचं बोध काय हा समजला पाहिजे. हो. या गोष्टीतून काय घ्यायचं हे बरोबर. समजलं पाहिजे. बरोबर. तर शंकर महाराजांनी त्या काळामध्ये भक्तांच्या जीवनामध्ये असंख्य लीला केल्या है ना, असंख्य लीला केल्या. एखाद्याला मूल होत नाही म्हणून फक्त त्याकडे टाकलेला नारळ ओटीत पडला हम्म. आणि त्यांना मुलगा झाला. वा. ही अशी जक्कलमळ्यामधली घटना. हो. किंवा स्वामी समर्थांच्या उत्सवाच्या निमित्तानं केलेली जी खीर आहे, आता उत्सव चालू आहे, खीर तयार आहे, प्रसाद आहे, इकडे पूजा कार्यक्रम सगळा झाला, 12 वाजता गुलाल वगैरे, आता प्रसाद वाटायचा. त्याच वेळेला तिथून एक निरोप आला की त्या प्रसादामध्ये चिमणी पडली आणि मेली आहे, हम्म. आहे की नाही. आता ह्या स्थितीमध्ये शंकर महाराज तिथे गेले आणि त्यांनी त्या खिरीत पडलेल्या चिमणीला उचललं आणि तिच्यावरती हात करून, अरे तुला काय झालं तू असं का, आणि ती पटकन उडून गेली. अरे बाप. ही किती म्हणजे आपल्याला प्रेरक अशी वाटणारी आहे की नाही. एक चिमणी बरोबर. उडून गेली. बरोबर. किंवा त्या घटनेमधनं काय बोध घ्यायचा. तर आपल्या दृष्टिकोनातनं उत्सव कार्यक्रम, त्याच्यामध्ये खिरीमध्ये चिमणी मेली म्हणजेच एक तर प्रसाद खराब झाला, आता प्रसाद वाटायचा कसा, देवाला दाखवायचं कसा, आपले फार गंभीर प्रश्न असे असतात. आपल्या बरोबर. चिमणीशी काही देणं गेलं नसतं, बरोबर. काय बरोबर. मेली आणि जिवंत झाली. करेक्ट. करेक्ट. पण आपल्यासाठी प्रसाद आहे, कार्यक्रमात विघ्न आलं, अडचणी आल्या, अशा बरोबर. दृष्टिकोनातून आपण विचार करतो. पण शंकर महाराजांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समोर अशा महत्वाच्या वेळेला देखील आलेला एक छोटासा जीव, की तो एका फार विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने होरपळलाय, हम्म. तर त्याला देखील मोकळं करणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी शंकर महाराजांकडे असलेल्या अष्टमहासिद्धी, हो. ज्याच्यामधून ते काही करू शकत होते, बर. असे अधिकार शंकर महाराजांनी वापरून ते हे केले. शंकर महाराजांना ज्ञात असलेल्या किंवा त्यांना माहीत असलेल्या, अनुभवात असलेल्या असंख्य अशा काही क्रियाविधी होत्या, ज्याच्यामध्ये शरीराचे असंख्य तुकडे करून ते एखाद्या खोलीमध्ये मांडायचे. नानासाहेब जक्कलांच्या खोलीमध्ये नानासाहेबांच्या मंडळी ह्या चहा देण्याच्या निमित्तानं वगैरे वरच्या खोलीत जायच्या, फटीतून पाहायच्या महाराज जागे आहेत का, तर मग तिथे बोलण्याचा प्रयत्न करायच्या. एके दिवशी त्यांनी पायऱ्या चढून जाऊन फटीतून आत पाहिला, तर महाराजांच्या देहाचे विविध तुकडे विविध ठिकाणी पडलेले त्यांना दिसले. त्याला खंडयोग असं म्हटलं होतं. बापरे. आणि असं खंडयोगाचं दर्शन नानासाहेबांच्या मंडळींना घडलं. हो. अशा विविधांगी घटना आहेत. एखाद्याच्या जीवनामध्ये जर का काही अडचणीची वेळ असेल, मृत्यू घटित होण्याची शक्यता असेल, तर त्याला देखील शंकर महाराजांनी त्या काळामध्ये वाचवलं. आजही त्या घटना घडतात. लोक म्हणतात की फक्त महाराजांचं नाव घेतलं हो. तर चमत्कार घडतो, अंतरंगामध्ये बदल घडतात. बरोबर. नानासाहेब जक्कलांना शंकर महाराजांनी एक दिवशी, माझ्या बरोबर चल, आपल्याला नदीवर जायचं आहे. नानासाहेबांना त्यांच्या जक्कल मोटर सर्व्हिसच्या गाडीत बसून हैदराबादकडे जायचं होतं. पण नानासाहेबांना मात्र शंकर महाराजांनी नदीवर नेलं आणि नदीमध्ये महाराज तासन तास डुबत राहिले. 1 तास झाला, 2 तास झाले. नानासाहेब म्हणतात, अहो आता बाहेर या, मला जाऊन तुम्हाला घरी सोडून मला जायचं आहे हैदराबादला. पण शंकर महाराजांनी काय 5-6 तास सोडलं नाही. इकडे नानांचा प्रवास चुकला आणि जी गाडी सोलापूर सोडून हैदराबादकडे गेली होती, तिचा पुढे गेल्यानंतर एक मोठा अपघात झाला. त्याच्यामध्ये बरीच मंडळी मृत झाली. अरे बापरे. आणि ज्यावेळेला नानासाहेबांना हे कळलं की आपल्याला तर राग आला, महाराजांनी आपल्याला
नदीत दुंबत राहिले आणि आपला प्रवास रखडला. पण आपला फार लांबचा प्रवासामधली बाधा दूर करण्यासाठी महाराजांनी नकळत आपल्याला अशा लीलेमधून, म्हणजेच शंकर महाराजांनी लीला घडवल्या नाही. शंकर महाराजांच्या जवळपास निसर्गाच्या पंचतत्वाच्या प्रेमाखातर आणि सहवासात येणाऱ्या भक्ताच्या जीवनामधल्या स्वास्थ्यासाठी म्हणून लीला घडत गेल्या. वा. आणि या लीला घडण्यामागे परमेश्वरीय संकेत आहे. शंकर महाराज एक निमित्त मात्र. आणि अशा प्रकारे मलाही माहीत नाही, तुलाही माहीत नाही, अशा पद्धतीने महाराजांचं जगणं असं आहे. असे सर्वसामान्य असायचे. महाराजांच्याकडं कधी त्यांनी सत्संग, तत्वचिंतन, मार्गदर्शन केलंय, बसवून सांगितलंय असं काहीच नाही. तर ते महाराज आपल्या तंद्रीमध्ये असायचे. आणि त्या तंद्रीमधनंच सहवासात येणाऱ्यांना काय गोष्टी शिकायला मिळायच्या, अनुभवाला मिळायच्या. ह्या सगळ्या महाराजांच्या सहवासात घडणाऱ्या लीला होत्या, अगाध आणि अनाकलनीय होत्या. ह्याच्यामध्ये शंकर महाराजांचं कुठेही कर्ताभाव नसायचा. मग जिथे जिथे कर्ताभाव शून्य होतो तिथे तिथे लीला घडते. वा, हे खूप आपण छान. यातनं शिकण्यासारखं. खूप छान. आपल्याबद्दल काय, तुम्हाला काय दर्शन किंवा काय असं झालं तर आमच्या दर्शकांना सांगा. काय असं म्हणजे विचार करू नाही शकत की अशा गोष्टी घडल्या, त्यात काहीतरी एक सांगा तुम्हाला. माझ्या लहानपणापासून मी फारसं धार्मिक नव्हतो. लहान वयात मी आमच्या घरी असलेल्या देवीची भक्ती करण्यामध्ये मात्र मला खूप आवड होती. आणि शंकर महाराजांचं आपण सगळेजण जाणतो की शंकर महाराजांच्यासाठी म्हणून एखाद्याचं शरीर माध्यम बनवणं हे सोपं काम होतं. आणि ते आज पण आहे. त्यामुळे असंख्य शेकडो मंडळी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला समजतात. महाराजांचा संचार होतो, महाराजांचा संचार खरा का खोटा हा विषय आलाही आहे, त्याच्यावर एक वेगळी गप्पा चर्चा होऊ शकेल. पण शंकर महाराजांचं मात्र एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणं ही अतिशय सहज सुलभ अशी गोष्ट होती. देह धारण करून असताना देखील शंकर महाराज ते अतिशय छान पद्धतीने राबवत असत. शंकर महाराज जर का अहमदनगरमध्ये असतील आणि जक्कलमळ्यामध्ये एखादा भक्त भेटायला आला, शंकर महाराजांना भेटायला आलो, असं व्याकुळ भक्त असतात, त्यांना शंकर महाराजांबद्दल खूप प्रेम असतं. आणि त्या व्याकुळतेने तो कोराण मास्तरांना म्हणतात, मास्तर आम्हाला महाराजांना भेटायचं होतं. मास्तर म्हणतात, अरे महाराज सर अहमदनगरला गेलेच आहे ना. त्याच्या पुढच्या क्षणाला कोराण मास्तरांच्या शरीरामध्ये शंकर महाराज उपस्थित व्हायचे आणि या समोर आलेल्या भक्ताला एक घे तुझी भेट, परत पेंडिंग नको विषय. अशा प्रकारे महाराजांची भक्ती ही रोखोक होती आहे ना आपल्या. आणि तसा अनुभव माझ्या जीवनामध्ये देखील अनेक वेळा घडला. माझ्या बालपणापासून मला माझ्या वयामध्ये म्हणजे मी शाळेमध्ये असताना मला संचार अवस्थेमध्ये एक व्यक्ती आमच्या जवळपासच्या कुटुंबातल्याच त्यांच्याविषयी मी विशेष करून सांगत नाही, कारण त्यांच्याविषयीच्या सखोल गोष्टी मग ते कोण आम्हाला त्यांना भेटायचं आम्हाला असं, तर हा विषय खोलात नको राहायला. ठीक आहे. पण अशा प्रकारे महाराजांनी माझ्या बालपणामध्ये संचार अवस्थेमध्ये मी समोर आलेलो असताना मला विचारलं, समोर शरीरात संचारित झालेली व्यक्ती आहे, मी लहान आहे, 6वी 7वी, मैं तेरे भीतर प्रविष्ट होना चाहता हूँ, इस बारे में तेरे क्या विचार है. माझ्या बालबुद्धीला स्मरून मी विचार केला की कोराण मास्तरांचं दर्शन, शंकर महाराजांचा संचार कोराण मास्तरांच्या शरीरात होतो आणि दत्त जयंतीला आपण जातो आणि आईच्या बरोबर असताना शंकर महाराजांचा संचार झाला असताना सगळ्यांनी तिथे नमस्कार करायचा आणि प्रत्येकाला न चुकता एक पाठीमध्ये गुद्दा मिळायचा आणि तो गुद्दा धपाटा म्हणजे जरा बरं असतं, गुद्दा जरा स्ट्रॉंग असतो, तर तो गुद्दा प्रत्येकाच्या पाठीत बसायचा. शरीरामध्ये वीज चमकल्यासारखा अनुभव व्हायचा. आम्हाला लहानपणी असं वाटायचं की आता आज दत्त जयंती म्हणजे माझा वाढदिवस असायचा आणि त्या दिवशी गुद्दा पण खायचा. शंकर महाराज म्हणजे गुद्दा देणारा गुरु, एवढंच मला माहिती आहे. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या गोष्टी की ज्या मला असं वाटायची की काय आहे की नाही, तर त्यामुळे मी तिथे उत्तर दिलं बालबुद्धीला स्मरून, बाद में सोच कर बताता. वा. आणि बाद में सोच कर बताता म्हणल्यानंतर ते हसले. संचार अवस्थेत ज्यांच्या शरीरात संचार आहे. आणि त्यानंतर काही वर्ष गेली आणि त्यानंतर शंकर महाराज काय आधी विचारलं
शंकर महाराजांच्या भक्ताची अवस्था अशी असते की ते ते कोणालाही विचारून प्रवेश करत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये. अरे तुला माझी भक्ती आवडेल का, तू तू माझा परमभक्त आहे, माझ्याकडे ये. शंकर महाराजांचं म्हणजे एकतर एखाद्याच्या घरी जातील तर मान ना मान माय तेरा मैवन. हो, तुम्हाला मी विचारणार नाही बसू का, इकडं काय करू का. करेक्ट अरे करेक्ट. माझ्या घरात मी आलो, तुला काय विचारायचं. असं ते प्रेम आहे. वा आणि वा अशा प्रकारचं प्रेम असल्यामुळे मला पण त्यांनी प्रश्न, मैं तेरे भीतर प्रविष्ट होना चाहता हूँ. मला वा. बालपणी असं वाटलं की अरे आपल्याला हे भारी पडेल हो, अंगात विंगात आलं संचार म्हणजे हो. कोण केला, हो. नको नको. म्हणून मी काय म्हणलं सोच के बताता. मग आता काय, Prolonging. आता अजून सांगितलं नाही का काही येतात? नाही, तर अशा प्रकारे त्यावेळेला मी दिलं उत्तर. हा. पण त्यानंतर मात्र असं झालं की ते माझ्या जीवनामध्ये शंकर महाराज असे नसा नसामध्ये भिनत गेले. वा आणि त्यामुळे मग ना भीतर प्रविष्ट होना चाहता हूँ या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखी काय वेळच राहिली नाही. तरी क्या देखील काही बात है. वर्षानंतर एकदा परत मला बोलवलं, हम्म. समोरासमोर बसले, संचार अवस्थेमध्येच मला विचारणा केली, मैं तेरे भीतर प्रविष्ट होना चाहता था, हम्म. इस बारे में तेरे अब क्या विचार है. तर मग आपलं काय उत्तर? त्यावेळेला मी अतिशय शांतपणानं उत्तर दिला हा, कि जहाँ तक मैं अनुभवित कर रहा हूँ, हा. प्रतीत कर रहा हूँ, तो आप मेरे भीतर प्रविष्ट है ही, यही मेरी प्रतीति है. वा आता टाळण्यासारखा विषय नव्हता बरं बरोबर. का. आणि स्वीकार काय करायचा, आता तर खरंच अंतर्बाह्य त्यांचं झालंय. आणि एक वेगळं पण आपण काय जगतो आहोत ना, ते हो. आपल्याला एक दिलं, एक दिलेली एक बस एक 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 साईड बाय एक डिग्री आहे, जबाबदारी आहे फक्त, बरोबर. की तुम्ही या नावाने आता राहू शकता. अशा प्रकारे चालू आहे जीवन. खूप जबरदस्त. म्हणजे काय प्रश्नच उरले नाही माझ्याकडे. तर काय विचारायचं तुम्हाला काही समजत नाही मला, की याच्यानंतर तर एकदम संपून जातं. पण थोडा वेळ आहे आपल्याला पॉडकास्टला. दादा आपली म्हणजे आता काय साधना चालते त्याच्याबद्दल थोडीशी सांगा ना आम्हाला. नक्कीच. तर महत्त्वाच्या गोष्टी याच आहेत की शंकर महाराजांच्या भक्ती संप्रदायामध्ये असणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ठरते, किंवा प्रत्येक संतांच्या सहवासात संबंधात आलेल्या घराण्यांनी किंवा व्यक्तींनी हे बघितलं पाहिजे त्यांनी काय सांगितलं. जसं तुम्ही मगाशी त्या तत्वाबद्दल विचारला, त्या हो. वचनाबद्दल विचारला. हो. म्हणजे महाराज काय स्वामी काय म्हणायचे, मूळ 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 काय होतं हे 3 वेळा मूळ, एकदा का नाही सांगितलं त्यांनी. हम्म. एकदा का सांगायचे नाही स्वामी, 3 वेळा एक एक गोष्ट का बोलायचे. बरोबर. मग त्याच्या मागे काहीतरी तत्व जडलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी संतांची जी तत्व असतात ती देह ठेवल्यानंतर देखील पुढे काय राहणार आहे, तर पुढे आठवणी राहणार आहे, इतिहास राहणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय महत्त्वाची गोष्ट आहे, तर ते तत्व आहे. वा. आणि अशा प्रकारची ती जी तत्व आहेत त्या तत्वांच्या अंतरंगामध्ये मग उतरलं पाहिजे. ह्या दृष्टीने शंकर गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये शंकर महाराजांनी सगळी 10 वचनं लिहिली गेलेली आहेत. ओके. रंग जाणे रंगारी, आणखीन काही जी वचनं आहेत. तर अशा प्रकारे त्या तत्वाच्या चिंतनाच्या माध्यमातून साधनेचं महत्त्व हे समोर येतं, की स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक आणि धार्मिक हे 2 विषय आहेत. मी खूप देवपूजा प्रार्थना करतो आणि म्हणतो मी आध्यात्मिक. अध्यात्माचा त्याच्याशी शून्य संबंध आहे. तुम्ही उदबत्त्या ओवाळा, दिवे लावा, पूजा करा, मूर्तीपूजा करा, काय करा, ही धार्मिकता झाली. आध्यात्मिकता ही फक्त स्वला ओळखण्याची यात्रा. ह्या दोन्हीचा जर आम्ही गोंधळ घातला आणि म्हणायचं मी खूप आध्यात्मिक आहे, काय करता तुम्ही, तर मी अक्कलकोटला वाऱ्या करतो आणि धनकवडीला रोज जातो. तर मला खरं सांग, मला आज अर्थ कळाला. मला पण असं वाटलं की पूजा तर- करणं म्हणजे आध्यात्मिकता, तसं नव्हे. तर आध्यात्मिकता आहे असा एक खास अभ्यासच आहे. तिकडे बरोबर. गेल्यानंतर दुसरं काय शिकायचं नाही, फक्त स्वतःला ओळखायचं बरं का. वा वा तर वा. अशा प्रकारे मग धार्मिकता आध्यात्मिकता भेद कळला पाहिजे. हो. म्हणून एक साधक झाला पाहिजे. साधक म्हणजे काय, तर मी पूजा करतो, प्रार्थना करतो, दिवा लावतो, बिळतो, हे आमचे गुरु आहेत, हे दिवा असा लावायचा, पूजा तशी करायची, मंत्र असा म्हणायचा, हे म्हणायची. हम्म. मग याच्यातनं काय झालं, एक मी साधक म्हणून शिकणारा हो. म्हणून साध्य करण्यासाठी एक माझी बैठक होते, तयारी होते. धार्मिकता कळत करता करता करता
हळूहळू तोच गुरु त्याला सांगतो, किती वर्ष झालं तू नामस्मरण करतो, जप करतो, ध्यान करतो, काय करतो, काही नाही, मी पूजा करतो, प्रार्थना करतो, उदबत्ती आवडतो. किती दिवस करणार? तुला आता त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग काय झालं, पहिलीचा विद्यार्थी दुसरीत जाताना पहिलीची पुस्तकं सोडतो, दुसरीचा विद्यार्थी चौथीत गेल्यानंतर पहिलीची पुस्तकं नाही घेऊन बसत. मग बरोबर. या धार्मिकतेमध्ये पण काहीतरी वर जाण्याच्या गोष्टी असतील का? त्याच त्याच गोष्टी करत आहे. का करतो? वाय एम डुईंग? हा प्रश्न उठतो का? मग हा ज्यावेळेला प्रश्न उठायला लागतो त्यावेळेला साधना हा विषय साधकाच्या किंवा भक्ताच्या मध्ये उठतो. आता तर तो सगुणाची भक्ती, महाराज तुम्ही आहे म्हणून मी आहे, महाराज तुम्ही आहे, पण महाराज म्हणतात अरे मी आहे ठीक आहे, पण तू कोण आहे? ह्याचा कुठं काय अभ्यास झाला का? नाही, मला तुमच्या चरण, अरे पण ठीक आहे सगळी चरणाशीच, पण चरणासाठी तरी तू कोण आहे? वा. पण डोक्यावर बस ना. तर मग हा प्रश्न निर्माण होतो की मी कोण? योग्यता माझी चरणाची ठीक आहे, पण ते डोक्यावर पण घेऊ शकतात. त्यावेळेला तुम्ही काय करणार? अहो मला चरणाशी ठेवा म्हणणार. मग असा असा हा दुजेपणा अनुभवणारे तुम्ही कोण? हे समजलं पाहिजे. मग अशा प्रकारे काय होतं की धार्मिकतेमधून आध्यात्मिकतेचा मग प्रवेश व्हायला सुरू होतात. आता हे ओळखायला लागेल की मी महाराजांच्या चरणाची धूळ म्हणणारा भक्त कोण आहे. मग त्याच्यासाठी त्या संशोधनाच्या प्रक्रियेला येण्याचा प्रश्न येतो. मग त्यावेळेला तिथे तत्व, चिंतन ह्याविषयीचा विचार, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि मग त्याच्यामधून काय येतं? साधना हा उपाय आहे. अशा प्रकारे माझं जीवन का अस्वस्थ आहे? माझं शारीरिक स्वास्थ्य का नाही आहे? मी मानसिक अस्वस्थ काय? ह्या सगळ्यांमधून मला नेमकं काय हवं आहे? माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे? त्यासाठी मी काय करायला पाहिजे? महाराज तर आपला उपाय आहे. महाराजांना जायचं, गाऱ्हाणं सांगायचं, महाराज जायचं, गाऱ्हाणं सांगायचं. पण महाराज हे एक प्रकारे आपले मार्गदर्शक आहेत. ते एकदा दोनदा 10 वेळा गणित सोडून देतील, पण तुमच्या आयुष्यातल्या गणितं सोडवण्यासाठी तुम्हालाच गणित शिकणं गरजेचं आहे, म्हणजे साधना. बरोबर. वा. आणि अशा वा प्रकारे वा वा. जीवनामध्ये साधनेचा प्रवेश झाला पाहिजे. हो. आता मी जे विचार करतोय, माझ्या भावभावना आहेत, आहे ना, ह्याच्यामध्ये काय चालू आहे? मी काय म्हणतोय? माझं काम होणार 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 का? माझं काम कसं होणार? माझं काम होणार की नाही माहीत नाही. काय स्वामी कधी करणार? शंकर महाराजांना तर मी सांगून थकलो, आहे ना, मला खात्री आहे माझं काम काय होणार नाही. अशी जर मानसिकता घेऊन आम्ही संकल्प, खूप छान ठिकाणी हे संकल्प स्थाने म्हणतात, आणि इथं काय ठेवलंय? संकल्प, माझं काम हे. हो. आणि ते होण्यासाठी म्हणून मी काय करतोय? काय टाकतोय? काय होणार? ते कधी होणार? असं कुठं होतंय का? नाही महाराज तुम्ही करत नाही, तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे. मग अशा प्रकारे आमच्याच विचाराला सिद्ध होण्यासाठी आम्ही प्रेरणा म्हणून पाठीमागणं का देतोय, आहे ना? तर असं सडकं कुचकं पाणी घातल्याने झाड वाढेल का? त्याला बरोबर. स्वच्छ शुद्ध पाणी, जल घालायला लागेल, खत पाणी करायला लागेल. झाड वर वाढतं पण मूळ खाली असतं, माहीत पाहिजे. मग मूळ खाली असतं तर मुळात खाली 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 त्या गोष्टी गेल्या पाहिजे. मुळात आत काय गोंधळ आहे समजायला पाहिजे. झाडावरच फांद्यांवर बघत बसलो, फळं का नाही, फुलं का नाही. मग साधना काय करते? तुम्हाला अंतर्मुख करते. म्हणजे काय करते? मुळात जाण्याचा मार्ग शिकवते. मग जसे आपण मुळात जायला लागतो, अंतरंगात जायला लागतो, त्या प्रकारे मग स्वामींना, शंकर महाराजांना आपल्यासाठी म्हणून एक विशेष काम करण्याचं काम करू. अरे आता हा स्वतः श्वास घ्यायला लागला, आता याला हे रेस्पिरेशन सिस्टीमची वेगळ्या गरज नाही आहे. ह्याला व्हेंटिलेटर होता ठीक आहे, पण हा व्हेंटिलेटरवर थोडंच आयुष्य काढणार आहे. आता याला स्वतःला श्वास घेता यायला लागला पाहिजे. अशा प्रकारे साधना काय करते? साधना स्वयंसिद्धीच्या दिशेनं एकेकाला घेऊन जाते. आपल्या आयुष्यातले प्रश्न ते सोडवण्याच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसे विचार असतील तर जीवन सजतं, कसे विचार असले तर बिघडतं, आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्या विचारांचं त्रयस्थपणे, तटस्थपणे, अनिर्णय राहून आपल्याला अवलोकन करण्याचा मार्ग धरावा लागतो. तुम्हाला तुमचं अंतरंग जोपर्यंत पाहायचं असतं हे कळत नाही, तोपर्यंत गोंधळ असतो. पाहायला सुरुवात केली की त्या अंतरंगामध्ये हजारो विचार असतात. त्या विचारांच्या गर्दीत कोणते विचार किती, कसे ह्याकडे लक्ष नसतं. आणि त्याच्यासाठी म्हणून मनाला स्थिर, शांत, तटस्थ, स्थितप्रज्ञ होण्याचे गुण विकसित करण्यासाठी नामस्मरण, जप आणि ध्यान अशा प्रकारे साधनेच्या दिशेनं जाणं गरजेचं. हे 10-5 मिनिटाचं काम नाही,
5 मिनटं मी ध्यान केलं, आता मी साधक झालो, मी आध्यात्मिक झालो, असं नाही. 5 मिनिटाच्या ध्यानात मला समजलं विचार कसे आहेत, माझ्या भावभावना कशा आहेत, आणि त्याच्यामधून मग तीच माझी ध्यानपूर्णता ही 24 तास क्षणाला उपलब्ध. मग खरंच ह्या 3 काळ आहेत का? भूतकाळ नावाची एक गोष्ट आहे का? भविष्यकाळ नावाची गोष्ट आहे का? वर्तमान काळ नावाची गोष्ट आहे का? का ह्या तिन्ही गोष्टी नाही आहेत? काळ आहे का? तर नाही आहे. टाईम इज द फॅक्टर, शंकर महाराजांचं वचन आहे. त्याचा सरळ अर्थ हा आहे की देअर इज नो टाईम. आपण ज्या काळाच्या घड्याळाच्या मर्यादेमध्ये, आता आपण म्हणतोय आपला तास संपत आलाय, म्हणजेच आपल्याला मर्यादेची जाणीव आहे, काळाची जाणीव आहे. पण खरंच हा काळ आहे का नाही, वेळ आहे का नाही आहे, तर शंकर महाराजांच्या सहवासात गेल्यानंतर तुम्ही हे अनुभवताय की तुम्ही काळ वेळ विसरता. म्हणजे शंकर महाराज काय करतात, तुम्हाला महाकाळामध्ये घेऊन जातात. साधनेच्या माध्यमातून साधकांनी महाकाळात रममाण व्हायचं. ज्या पिंजऱ्यामध्ये अडकलं जातं माहिती आहे, त्या पिंजऱ्यामध्ये राहणं म्हणजे मूर्खपणा असतो. बरोबर. मग अशा प्रकारे भूतकाळ आणि भविष्य काळाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या जीवाची सुटका करायची असेल तर त्याची चावी कुठे आहे? त्याची चावी वर्तमान क्षणात आहे. वर्तमान क्षणामध्ये जगण्याचा सराव साधकांना घडायला लागला. तो प्रत्येक क्षणामध्ये जगायला लागला. त्याला समजलं की एक क्षणाचंच फक्त आयुष्य आहे, 100 वर्षाचं नाही आहे. पुढच्या क्षणाची गॅरंटी आपल्याकडं नाही आहे. तर ह्या क्षणामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. हा संदेश शंकर महाराजांनी सहवासात असलेल्या प्रत्येक भक्तांना रुजवला, शिकवला. वेळेचं भान ठेवून काम करायचं शिकवलं. पण काल मध्ये राहून आहे ना, तुम्ही आहे या जीवनामध्ये महाकाळापासून जर अलिप्त राहिलात तर त्याच्यासारखा महामूर्खपणा दुसरा कुठला नाही. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल मला ओळखता, तर तुम्ही स्वतःला ओळखण्यासाठी आत उतरा, खोल जा, मुळात जा, आत जा. तुम्हाला समजेल, यू विल गेट इट. एक क्षण येईल तुम्हाला समजेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड हिम. तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय भेद आहे, स्वामींमध्ये तुमच्यामध्ये काय भेद आहे की नाही. एक अनुभवातनं स्वामींनी अंतर्मुख होण्याची क्रिया केली आहे की नाही. एखाद्या मूर्तीवर खूप लोक पूजा करतात तर त्याच्यावर लघुशंका केली आहे की नाही, झटका बसला, अंतर्मुख झाले नाही का. मग अशा प्रकारे अंतर्मुख होण्यासाठी किती वेळा आपल्या आयुष्यात संधी येत असते, पण त्या संधीच्या निमित्ताने आपण मुळात धाव घेतो का परत विस्तारामध्ये आपण हरवून जातो. तर अशा प्रकारे साधनेचा मार्ग महत्त्वाचा आहे. साधनेच्या माध्यमातून आपल्या शरीराची, मनाची स्वास्थ्यता आपणच साध्य करू शकतो. कृपा म्हणून पाठीशी स्वामी आहेत ते बरं आहे, पण स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून बेधडक वागणं पण चुकीचं आहे. आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत स्वामी आहेत म्हणून मी आहे, स्वामी आहेत म्हणून मी आहेत, हा भेद पण नाही राहिला पाहिजे. तर स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून एक क्षणही मला असं म्हणून बघायचा प्रश्न नाही, तरी पण स्वामी आहेत का. इतकी एकरूपता आपल्यामध्ये घडली पाहिजे. आणि अशी एकरूपता घडावी ह्या दृष्टीने दिलेली ती अभिवचन आहेत. आणि ती प्रेरणा जागवण्यासाठी शंकर महाराज अशा आयुष्यात मधूनच एंट्री घेतात. स्वामींच्याकडनं केस ट्रान्सफर होत आहे आणि मग शंकर महाराज ती पूर्ण करतात. हे खूप छान होतं. एकदम निशब्द झालो मी. म्हणजे खरं सांगाल तर हे प्रचिती, चमत्कार, साक्षात्कार हे अशा गोष्टी खूप छोट्या वाटायला लागल्यात. तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टी येतं आता मी त्यांची अनुभूती झाली मला. बरं, ही जी आपण साधना शिकवतात ते आमच्या भक्तांसाठी पण आहे का असे अवेलेबल? म्हणजे ते तुमच्याशी कसे कनेक्ट होऊ शकतात आमचे भक्त? नक्कीच सर. त्यांची काय फीज वगैरे असते का? ज्याही प्रकारच्या आम्ही म्हणजे शिल्लक काहीतरी? 40 वर्षापासून आत्मकला विज्ञान बहुउद्देशीय संशोधन संस्था, ही आत्मकला हा शब्द महाराजांच्या प्रेरणेत आला बरं का. की आत्मकलेचा भाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उपस्थित असेन असं शंकर महाराजांनी एक ठिकाणी म्हणलेलं आहे. मग हा आत्मकलेचा भाव जनसामान्यांसाठी पोहोचवण्यासाठी म्हणजे नेमकं काय असेल, यासाठी माझे मार्गदर्शक मित्र, माझे गुरु स्वामी मैत्रेय म्हणून आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही अनेक ठिकाणी भेटलो. स्वामी मैत्रेयजींनी त्याविषयी मला वेळोवेळी मार्गदर्शन करायला आणि ह्या आत्मकलेविषयीचं
स्पष्टीकरण दिलं. आणि त्यांनीच त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी, मी 21व्या वर्षी, माझ्या 21व्या वर्षी त्यांनी पहिलं ध्यान शिबिर घेतलं ह्या आत्मकलेचं. आणि त्या ध्यान शिबिरामधून विविध ध्यानविधी शिकवल्या की ज्या ध्यानविधीच्या माध्यमातून ही आंतरिक आत्मकला विकसित कशी होऊ शकते आणि कशा प्रकारे आपल्याला स्वतःचा शोध लागू शकतो. आणि शंकर महाराजांचे तत्व आहेत ते आपल्याला चिंतन करायला लागेल आणि त्याच्यातून समजून घ्यावं लागेल. अशी सुरुवात झाली. आणि त्याच्यातूनच मग पुणे, मुंबई, अहमदनगर विविध शहरांमध्ये आम्ही ध्यान साधना शिबिरं संयोजित करत गेलो. संयोजनं मी करायची, स्वामी मैत्रियांनी त्याच्यामध्ये ध्यान साधना विधी शिकवायच्या. अशा प्रकारे तो एक प्रवास आमचा 40 वर्षातला होत आला. आम्ही शेकडो लोकांपर्यंतच पोहोचलो, हजारो नाही. आमच्या जवळपास संख्येतच लोक आले. आमच्या जवळपास गर्दी कधीच जमा झाली नाही. बरोबर. आणि त्या गर्दीमध्ये ती म्हणजे एक प्रकारे चाळून जबाबदारी दिलेली आहे. 10 या 10वर काम करायचं, 100ची गोष्ट नाही. वा, त्यामुळे शिबिर संयोजित क्वालिटी, केलं. तुम्ही आणि क्वालिटी चेक मध्ये 10 आले का 100 आले विचार करायचा नाही. जर बरोबर. 9 आले ना, हो, हे महाराजांची योजना बनायची. 10वा काय ओढून बरोबर. ताणून येणार नाही, हो. 9 मधला एक पण उठून जाणार नाही. क्या अशा बात आहे. प्रकारे है ना, स्वतःला जाणण्यासाठीचे निवडून आलेले सगळे खडे त्यांना धुवायचं, स्वच्छ पुसायचं, त्याला छान तास मारायचा आणि असं एक एक हिरा बनवायचा. असं काम स्वामी मैत्री आमचे मार्गदर्शक करतात आहेत. त्यांनी शंकर महाराजांच्या सगळ्या 10 वचनांचं अतिशय सुंदर पद्धतीनं स्पष्टीकरण दिलं. आणि शंकर सिद्ध वचने अशा नावाने एक पुस्तिका प्रकाशित झालेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये या सगळ्या 10 वचनांचं, ही जशी गोड वाटणारी ना, रंग जाने जंगारी बडवा क्या जाने पिंजारी, कानाला कसं वाटतं तो शेवटून तिसरा शब्द हो, बरोबर वाटतो का? नाही. मग हा रंग जाने रंगारी काय आहे आणि बडवा क्या जाने पिंजारी हे काय आहे? स्वामी मैत्रेजींनी त्या वचनाबद्दल अतिशय सुंदर पद्धतीनं आहे ना स्पष्टीकरण दिला. हो. आणि तर शंकर महाराजांची तत्व त्याचं चिंतन करून जनसामान्यांपर्यंत आलं पाहिजे हे प्रमुख ध्येय ठेवून आम्ही जे कार्य केलं त्याचे 1 वर्षापूर्वी ही पुस्तिका प्रकाशित झाली. शंकर गीता आम्ही वाचतो. मैत्रेय स्वामी मैत्रेय म्हणजे स्वामी. शंकर महाराज सिद्ध वचने मैत्रेय स्वामींनी केलेले आहे. वा वा, बोला बोला. आणि या वर्षीच्या सप्ताहाच्या निमित्ताने हा, आत्मकला संस्थेशी निगडीत 1000-1500 मंडळी आहेत. या सगळ्यांकडे हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं पारायण सगळी मंडळी करणार आहेत की महाराज काय म्हणत होते, महाराज काय बोलले, त्याचा काय अर्थ असू शकेल, ह्याविषयीचं केलेला कसोशीचा प्रयत्न आहे हा महाराजांनी करून घेतलेला, तो त्या माध्यमातून मांडलेला आहे. तर अशा प्रकारे वी आर कनेक्टेड 1 to 1 विथ दोज हू आर कनेक्टेड. आता माझी तुमची भेट झाली म्हणजे मी काय तुम्हाला शोधून काढलं नाही, पण ताईंमुळे तुमची माझी हो, हो, झाली. हो. आणि खरंच- आज खरंच मी इथं सांगू कसं का काय आलो? म्हणजे तुम्ही ते आल्यात आणि आपल्या समक्ष भेटलात आणि इतकं गूढ रहस्य म्हणजे आपण शंकर महाराजांबद्दल सांगितलं ते अविस्मरणीय क्षण आहे आणि खूप 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 गूढ आहे. कारण मला हा पाहिजे की हा पॉडकास्ट अख्ख्या जगाने बघा. माझा चॅनल आहे आणि शंकर महाराजांचा गोष्टी होतात. नाही, एक सामान्य माणूस म्हणून काय आपल्या आयुष्यात कशा काही गोष्टी घडतात आणि आपण कसं त्यामधून रंग तरंग यांच्यावरती जाऊन आत्मसाक्षात्कार कसा माणसाला आणि होतो आणि कसा झाला पाहिजे ह्यासाठी हा पॉडकास्ट तुम्ही बघा. माझा चॅनल म्हणून, स्वामी भक्ती केंद्र म्हणून हा पॉडकास्ट बघू नका की तुम्ही माणूस म्हणून कसं जगता येईल एका माणसाला, आणि त्यासाठी बघा. आणि खरं तर तुम्ही म्हणाले की शंकर महाराजांनी काही सत्संग सांगितले नाही, काही वाचायला सांगितलं नाही, काय सांगितलं नाही, तर शंकर महाराजांनी जगायचं कसं माणसाला ते सांगितलेलं आहे. एकदम हॅट्स ऑफ. नाही, खूप छान. अखेरीस मी सांगतो की आम्ही नेहमी असे तयारीत असतो. आम्ही आमचे विचार करतो, आमची योजना ठरवतो. पण शंकर महाराजांच्या भक्तांनी तर विशेष करून कायम लक्षात ठेवा की मला काय करायचं आहे, माझी काय योजना आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं म्हणत असताना तुमच्या आयुष्यामध्ये येणारी शंकर महाराजांची योजना काय आहे, ज्या क्षणी लक्षात येईल त्यावेळेला त्या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि त्या योजनेमधूनच खरा तुमचा प्रवास करेल. जय शंकर. जय शंकर मित्रांनो. आणि शेवटचं म्हणजे की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला
जर आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पुढे आपल्या कार्यक्रमामध्ये अजून काय काय खूप छानसे गेस्ट असे येणार, प्रोत्साहित करणार की मनुष्य जीवन कसं जगायचं. थँक्यू सो मच काका. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे.